कथा ज्ञानेंद्र 16 वर्ष दुसरे नात्रा गावी या नात्र्याच्या सर्व लेकींनी हा श्रीमद देवी भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आयोजित केला. आजच्या या दुसऱ्या वर्षी ज्यांच्या वाणीने सांगता होत्या आमच्या भगिनी हरिभक्तपरायण स्वररत्न अंजलीताई केंद्रे, ज्यांनी ही भागवत कथा या ठिकाणी सलग 7 दिवस आपल्या वाणीत 9 दिवस आपल्या वाणीतून आपल्या सर्वांच्या श्रवणापर्यंत पोहोचवली. त्या हरिभक्तपरायण आदरणीय नंदिनीताई महाराज मयंत आज हा सलग 9 दिवसाचा काळ हा आपल्या लेकींचा. लेख म्हणल्यानंतर स्वाभाविक लहान वाटत, पण इथं आपल्या आजीच्या वयाच्या लेकी सुद्धा आज या श्रीमद देवी भागवत कथेला उपस्थित आहे. मी तर म्हणेन या नात्र्याच्या मातीचं एवढं भाग्य आहे. स्वर्गीय मुंडे साहेब, स्वर्गीयांना अनेक जण अनेक क्षेत्रात, ताई मंत्री आहेत, आता प्रीतमताई खासदार. एक वेळ तर अशी होती की सत्ता याच गावात, विरोधी पक्ष सुद्धा याच गावात, खासदार सुद्धा याच गावात. तसं साधं काम या नात्र्याचं नाही. आज मला अभिमान वाटतो सांगायला. आज माझे डोळे पाणवले. कदाचित ताई तुझ्या कानावर हे आलं असेल का नाही, पण जगाने नाही, ही सत्याची परंपरा या महाराष्ट्रात आहे. भागवत देवी कथेची परंपरा संबंध देशभरात आहे. पण ही भागवत देवीची कथेची परंपरा नात्रा गावच्या सर्व लेकींनी आपल्या खांद्यावर घेतली. ती कुठल्या जातीची पाहिलं नाही. या गावात जेवढ्या जाती आहेत, धर्म आहेत, त्या सर्वांनी आपली वर्गणी देऊन ही श्रीमद देवी भागवत कथा यशस्वी केली. हे महाराष्ट्राच्या नाही, देशाच्या पटलावर कुठेही उदाहरण देतात. या नात्र्यात अनेक मुस्लिम बांधवांचे आपल्या घर आहेत. त्यांच्या लेकीने सुद्धा या श्रीमद देवी भागवत कथेत आपला भाग घेतला, वर्गणी दिली. मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या सर्व जेवढ्या लेकी जिथं कुठं असतील त्यांनी सुद्धा आपली वर्गणी दिली. बाकीच्या सर्व जाती गावातल्या हे उदाहरण. आमच्या इथं मीडियाच्या एक ताई आहेत, त्या सुद्धा आल्यात, त्यांनाही मान द्यावा लागेल. ही नोंद घ्या, ही खरी बातमी. दिस इज कॉल्ड जर्नलिझम पॉझिटिव्ह. हे आमच्या नात्र्याचं, आमच्या मातीचं, या परळीचं, या तालुक्याचं, या बीड जिल्ह्याचं महात्मा काय झाले. आणि हे जर आपण अनेक जणांना सांगितलं ना, अनेक गावात ही नात्याची परंपरा, अध्यात्माची, वारकरी संप्रदायाची, श्रीमद देवी भागवत कथेची राज्यभर गावागावात लेखी करतात. आणि ही परंपरा या नात्याने चालू केली आहे. मी बऱ्याचदा विचार करत होतो
दुसरं वर्ष मागच्या वर्षी ऐकलं, यावर्षी स्वतः सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीत मी मागून भाग घेत होतो. सुरुवात कशी झाली? दिवेगावकर गुरुजींनी पहिल्यांदा ही गोष्ट बाईंच्या कानावर घातली. त्यांची इच्छा होती. त्यांची इच्छा का झाली असेल दिवेगावकर गुरुजीची? बाकी मुलं किती ह्या नात्यातले सुखी आहेत हे महत्वाचं नाही, पण आमच्या गावातल्या लेकींना आता हे बोलू नये, पण हे बोलावं लागेलच. सासरी किती त्रास सोसलाय हे मला माहिती आहे. सगळ्यांनीच हे जे बोलतो खरंय का नाही? कोणी इथं सासरवाला नाही, त्यामुळे जोरात जरी म्हणलं तरी, आणि कोण सासरवाला म्हणलास तुम्ही आहे ना, आणि माझ्या अनेक बहिणीचं दुःख भाऊ म्हणून मी पाहिले. या दुसऱ्या श्रीमद भागवत देवी कथेनंतर तरी माझ्या गावच्या लेकींच्या, माझ्या बहिणीच्या नशिबी सर्व सुख, त्यांच्या सर्व इच्छा, चांगलं आरोग्य या नात्र्याच्या मारुती रायानी, प्रभू वैद्यनाथांनी, आपण नात्रेकर सगळे प्रभू वैद्यनाथाचे सेवेकरी आहेत. रेणुका आईने, संत भगवान बाबांनी माझ्या बहिणींच्या, लेकींच्या, आजीच्या वयाच्या सुद्धा नात्र्यांच्या, लेकीच्या सगळ्यांच्या नशिबी एवढं सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर सगळं त्यांच्या चरणी द्यावं, हीच या शेवटी आभार व्यक्त करताना माझ्या मनातलं मी या ठिकाणी बोललो. आपल्या वाणीबद्दल काय बोललो? मी अनेकदा युट्यूबवर बऱ्याच जणांचं ऐकलं, बऱ्याच्यात सगळं आहे. त्यांच्या कीर्तनामध्ये गाथेचं प्रमाण आहे, ज्ञानेश्वरीच्या ओवी आहेत, संत नामदेवांचं आहे, आणि राष्ट्रभक्तीचं सुद्धा आहे. आणि रोज सामाजिक ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्यावर सुद्धा त्यांच्या वाणीतून या ठिकाणी आपल्या कीर्तनातून त्या सांगतात. आज ही नवरात्र म्हणजे मध्य नवरात्र म्हणतात, आणि या चैत्र नवरात्र ही खरी गोष्ट आहे. ताईंनी सांगितलं की या नवरात्रीमध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान कन्यांची पूजा करतात, त्यांचं दर्शन घेतात. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान याचे सुद्धा अनेक कार्यक्रम मी स्वतः पाहिलेले. तुम्ही तर प्रत्यक्ष तिथे असाल. मी माझी एक सवय सांगतो, कदाचित अनेक जणांना माहित असेल, मी माझ्या कोणाच्या पाया पडू देत नाही. आम्ही इथून निघालो की बाईचं दर्शन घेतो, आणि मुंबईतून निघालो तर आदेश्रीच्या पायाचं दर्शन घेऊन मी इकडे पोहोचतो. हे मला याच्यासाठी सांगायचं होतं की जे आपण आहेत ना आता भाऊ सगळे, ह्याच्यात काय ताकद आहे हे आज नाही कळायचं, नंतर कळेल. पण आज आपण सगळ्या भावांनी एक जर पंक्तीत भाऊ जेवायला बसलेला दिसला गावात, मायच्यान सांगतो सगळा आज सगळा लाडा. नाहीतर प्रत्येक वेळेस आपल्या मोठ्या सप्त्यात महिलांची पंगत दुसरी तिसरी, तसलं नाही. खरे का नाही? पहिली पंगत. आणि कोण कोण राबते बघतो इथं, लक्ष कुठे नाही, लोड कसा नाही. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एवढं सुख यावं की त्या सुखात आमच्यासारखे भाऊ वाहून जावे, त्याचा आनंद मिळावा.
याच आजच्या निमित्तानं नतमस्तक होऊन आपल्या सर्वांच्या साठी भगवंताला प्रार्थना करतो. पुढच्या वर्ष तिसऱ्या मला म्हणले आता पुढच्या वर्षी संपत 3च वर्ष भागवत करायचं असतं. आपल्या बहिणीला काही इथं गावातलं कमी नाही आणि कमी जरी पण आमच्यासारखे भाऊ आहेत ना. मला असं वाटतं माझी इच्छा शेवटी ठरवणार आपण सगळेजण आपण ही जशी आपली प्रथा आहे गावातल्या मानाच्या सप्त्याची तशी प्रथा ही कायम दरवर्षी आपण सगळ्या लेकींनी इच्छा करावी. वर्गणीची दरवर्षी अडचण तुम्हाला येणारच नाही. देवीचं काम आहे. आधीच तर आहेत ना भाऊ सगळे काय. पण ही प्रथा ही ओळख एक आगळी वेळ एक वगळक आपल्याला उभ्या महाराष्ट्राला दाखवायची. आपल्या सगळ्यांचे इथं टाळकर मंडळी कथेसाठी राबणारे सगळे भावांचे आभार मानायचे नसते. बाहेरून आलेल्या पाहुण्यांचे ज्यांनी ज्यांनी इथं आपले या भागवत कथेच्या ज्ञान यज्ञामध्ये आपली आहुती थोडीशी दिलेली आहे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. जे कीर्तनकार मंडळी आले सगळे जे आले त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार या ठिकाणी मानतो. टाळकर मंडळीचे सुद्धा मनापासून आभार. आज तुमच्या हातात टाळाच्या ऐवजी विना बघून म्हणजे टाळच जास्त दिसतो चांगला. कमाल या वयात तुम्ही ज्या पद्धतीने उड्या मारतात. मी आजकाल व्यायाम करायला लागलो म्हणून माझ्या लक्षात येते किती कठीण असतं. मनापासून सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. हे ऋण कमी होणार नाही. कायम आपल्या ऋणातच राहू. धन्यवाद. आपले